साहेब तो कधी आत शिरला आम्हाला कळलंच नाही। दारे खिडक्या बंद होती का? आठवत नाही, पण तो आधी आला होता तेव्हा आम्ही त्याला घालवून लावलं होतं। घालवून लावलं होतं? मग तो पुन्हा का आला? आता ते आम्ही कसं सांगू? ठीक आहे, तू सांग, तुला काय माहिती? साहेब अहो तिला यातलं कसं माहिती असणार, ती लहान आहे अजून। न कळायला काय झालं? तुम्ही दोघींनी त्याला हाकलून लावलं होतं ना? हो। मग एक माणूस घरात शिरतो हे कळलं कसं नाही तुम्हाला? कळलं नाही कोणालाच, काय? आणि कळणार पण नाही। तारा तू जरा शांत राहा। साहेब अहो खरंच आम्हाला माहिती नाही तो कसा आणि कधी आत शिरला। हा आता आम्ही महाजनांना पोलीस स्टेशन मध्ये भेटायला गेलो तेव्हा तो आत आला असेल तर माहिती नाही। घर बंद नव्हतं का केलं? तारामावशी होती घरी। तुम्हाला काय माहिती आहे? नाही, काही नाही। बर, ती जागा जिथे त्याची बॉडी सापडली तिथे जायचे किती रस्ते? अशी जागा आहे हेच आम्हाला माहित नव्हतं, आम्हालाच आत्ता कळलं। याच घरात राहता ना, मग माहित कसं नाही? अहो साहेब आम्हाला खरंच माहित नव्हतं। अनंत महाजनांना तरी ती जागा माहिती आहे का? चंद्रविलास खरंच खूप डेंजर आहे, कधी काय होईल सांगता येणार नाही। हो हो, नरहर पंत, नरहर पंत, कोण आहेस तू? कुठेस? काय हवंय तुला? बोल नरहर पंत। हे सगळं तू घडवतोयस ना? याच्या मागे तूच आहेस का? एका मुलीच्या बापाला तू आव्हान देतोयस हे लक्षात ठेव। माझा जीव मी ओवाळून टाकायला तयार आहे, तिला काही होऊ देणार नाहीये मी। अरे हिम्मत असेल तर समोर ये। हे जे काही घडतंय त्याच्या मागे जर का तू असलास तर बघ, सांगून ठेवतोय तुला, एका मुलीच्या बापाला तू आव्हान देतोयस, परत सांगतोय, समोर ये, समोर ये। माझी शरू, माझी शरू एवढीशी होती, एवढीशी होती माझी शरू। त्या दिवशी तिला खूप लागलं, खूप दुखलं तिला। तेव्हा अख्खी रात्र मी झोपलो नाही, तिच्या बाजूला बसून राहिलो, तिच्याकडे बघत। दुसऱ्या दिवशी मी अखंड तिच्या सोबत होतो, तिची सावली होतो मी, सावली। तिला कसं काय होऊ देईन मी काही? माझ्या शरूला मी तळहाताच्या फोडासारखं जपलंय। मी तिची आई आहे, मी तिचा बाबा आहे, मी तिचा मित्र आहे, मी तिचा सगळं काही आहे। माझ्या शरूला मी कसं काय काही होऊ देईन? नरहर पंत, ओळख ना, ओळख ना, अनंत महाजन आलाय, बोल। ये, अरे ये ना, समोर ये, हिम्मत असेल तर समोर ये। हा अनंत महाजन त्याच्या मुलीसाठी ढाल बनून राहील, समोर ये, हिम्मत असेल तर ये, समोर ये, मी इथं उभा आहे।
शर्वरी, औषधं दिलेत त्यांना, आता एवढ्यात काय जाग यायची नाही. तू जाऊन झोप, मी आहे इथे. नाही नको, मी बसते. अगं तू पण थकली आहेस. पण बाबा. शर्वरी, तू जाऊन झोप, मी आहे इथे. ठीक आहे. बाबा, डोंट वरी, आपण सगळ्या प्रॉब्लेम्स मधून नक्की बाहेर पडू. काय, कुठली मूर्ती, कसले तुकडे? बाबा असं का करतोय? हॅलो. हा हॅलो साहेब, इन्स्पेक्टर साहेब. हॅलो हॅलो. हा आता येतोय का आवाज? हा नाही, तुमचा ब्रेक. हा 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 सॉरी सॉरी, इकडे जरा रेंजचा इश्यू आहे. हा अच्छा, म्हणजे आम्ही इकडनं आता निघून जाऊ शकतो, बरोबर? हा, परत रिपोर्ट वगैरे करायची काही गरज नाहीये. थँक्यू सो मच. नाही नाही नाही, थँक्यू 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 सर, थँक्यू सो मच. हो. एक सेकंद सुद्धा या वाड्यात राहणार नाही मी. बाबाला मूर्तीचे तुकडे सापडले होते, मग ते तुकडे आत्ता कुठे? आणि ते तुकडे आईंच्या आणि शशिकांतच्या डेड बॉडी जवळ कसे काय सापडले? बघा ना, बाबा खूप पॅनिक झालाय. पोलिसांनी कशाला फोन केला असेल बाबाला? शर्वरी, विभावरी, हे उंदरांनी फाडलेले वाटत नाहीये. काय झालं? मला खूप भीती वाटते. आपण जाऊया मुंबईला, खरंच जाऊया. जाऊया जाऊया जाऊया, डोंट वरी, जाऊया आपण. चंद्रविलास मध्ये कोणी यायचं, कोणी जायचं हे नियती ठरवत नाही. हे ठरवतो नरहर पंत. अंत जवळ आला. अनंता, तुला सोडून कसं चालेल? तू यज्ञविधी पूर्ण करणार. तुझ्या मुलीचा म्हणजे शरूचा बळी तू तुझ्या हातानं देणार. आणि त्यानंतर मी तुझ्या शरीरामध्ये प्रवेश करणार. अमावास्या हाच तो मुहूर्त ज्याची मी अनेक वर्ष वाट पाहत होतो. हाच तो मुहूर्त ज्याने मला अमरत्व मिळणार. सावकाश जा आणि पोचल्यावर कळवा.
काय झालं, निघताय ना? विभावरीजी, आय एम व्हेरी सॉरी. सॉरी कशासाठी? मी कळत न कळतपणे जर का काही चुकीचं बोललो असेल, वागलो असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला प्लीज माफ करा. अहो महाजन, तुम्ही लाजवताय आता मला. अहो माफी मागावी असं तुम्ही काही वागलाच नाही आहात. खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे. माझ्यामुळे तो शशिकांत या वाड्यात आला. जाऊ दे ना तो विषय, का बोलतोय आपण त्यावर? आणि दुसरं, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, मुंबईला तुम्ही कधी वाटेल तेव्हा या. मुंबईच्या घराची दारं तुमच्यासाठी कायमच उघडी असतील. 1 महिन्यातून एकदा तरी यायला हवं तुम्ही. विभावरी, तुम्ही माझं नाव लावा. आपलं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं असलं, ती तडजोड जरी असली तरी सुद्धा आपण नवरा बायको होतो. तुम्ही प्लीज माझं नाव लावा. विभावरी अनंत महाजन. नीट जा. अरे काय गिअर नाही पडत आहे, जॅम झालंय. असं का होतं यार? थांब जरा, मी परत आता बाहेर जातो. डोंट वरी. तिकडनं उघड. बाबा हे उघडत नाहीये. दार कशी काय लॉक झाली? थांब थांब, चाइल्ड लॉक ऑन आहे का बघतो मी. चाइल्ड लॉक नाहीये, चाइल्ड लॉक ऑन नाहीये. का नाही उघडत आहे? 1 मिनिट थांब. बाबा हे उघडत नाहीये. हे नाही उघडत आहे. नाही. कुठलं दार का नाही उघडत आहे? काय होतंय? थांब, हे बंद करतो मी. हॅलो, काय करूया? गिअर नाही पडत आहे. दार नाही काय उघडत आहे. करायचं? थांब जरा, कोणीतरी मदतीला आलं पाहिजे आता. डोंट वरी. तुला पाणी पाहिजे का? मी काय करते, मी पटकन चहा टाकते किंवा काहीतरी खायला पण करते. एक मिनिट. आम्ही आता बाहेर निघून गेलो होतो ना. हो, मग मी इथे कसे आलो? तुमची गाडी बंद पडली ना. कोण आहे? तारा, तारा, बघ ग जरा कोण आलंय. विभावरीजी, कोण आहे? मी आणि शरू आहोत. दार उघडा. तुम्ही परत आलात? काही राहिलंय का? असे थकलेले का दिसताय? काय झाले? थांबा, मी पाणी आणते. महाजन, काय झालंय नेमकं? मला वाटलं तुम्ही हायवेला लागला असाल. आम्ही हायवेला लागलो होतो. अचानक गाडी बंद पडली. आम्ही परत सुरू करायचा प्रयत्न केला, ती परत बंद पडली. म्हटलं इथे निर्जन रस्त्यावर थांबण्यापेक्षा आपण माघारी आलेलं चांगलं. पण मग येत असताना लक्षात आलं की हा रस्ता खूपच मोठा आहे, संपत नाहीये. मग मला वाटलं की इथे गाडीतच थांबलो असतो तर बरं झालं असतं. मग आता इथे आलो. पण मग गाडीचं कसं? गाडी उद्या सकाळी मी रिपेअरला देणार आहे. अच्छा, मी चालून खूप थकली आहे. तरी बरं झालं तुमची गाडी गावाजवळच बंद पडली. नाहीतर लांब बंद पडली असती तर परत तुम्हाला एवढं सगळं चालत यावं लागलं असतं ना.
गौरजी मी वरती पडतो. हो हो शर्वरी, तुला सवय नसेल ना चालायची, थांब मी तुझे पाय चिपून देते. आणखी काही त्रास होत नाहीये ना? नाही. एक विचारू? तुम्हाला बरं वाटलं ना आम्ही परत आलो म्हणून? हा म्हणजे, पण तुम्ही इथनं निघाला असतात तर जास्त बरं वाटलं असतं, जीवाला घोर लागला नसता. असं काय विचारलंस का? नाही, काही नाही. थँक्यू. मी झोपते जाऊन. काय झालं, तुम्ही असं का बघताय? आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो. आम्ही गाडीमध्ये होतो. गाडी चालू होती पण ती बंद पडली. त्याच्यानंतर आम्ही परत सुरू करायचा प्रयत्न केला, ती सुरूही झाली आणि त्याच्यानंतर परत बंद पडली. आणि पुढे शरू, तू इथेच थांबायचा. मला न विचारता बाहेर यायचं नाही, कळलं? काय झालं, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? माझा अजूनही देवावर विश्वास नाहीये. माझ्या पोरीला इकडे सुरक्षित जागा मिळाली म्हणून मी तिला इथे आणलंय. महाजन, तुम्ही इथपर्यंत आलायत हा काही निव्वळ योगायोग नाहीये. आणि शोधलं तर देव पण सापडतो असं म्हणतात. पण मला शोधायचाच नाहीये देव. श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये मी कधी अडकलोच नाहीये. देवापेक्षा माणसाचं कर्तृत्व जास्ती महत्वाचं होतं असंच मला शिकवलं गेलं आणि तेच मी फॉलो करतोय. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीच्या मागे शास्त्र आहे हे माझं अजूनही ठाम म्हणणं आहे. ठीक आहे महाजन, तुम्हाला वाटतंय तसं, पण माणसाच्या अक्कलना पलीकडे सुद्धा काही गोष्टी असतात. तो आहे म्हणून आपण आहोत. तुमचा जर का देवावरती विश्वास आहे तर तुम्ही असं स्वतःला कधी विचारलंय का हो की आपण असे का आहोत? आपण असे दुःखी, कष्टी, असे घाबरलेले का आहोत आपण? आणि खरंच जर का तो आहे तर तुमच्या देवाला सांगा माझ्या मुलीवरचं हे संकट टळू दे. कितीही हात जोडा, पाय धरा, त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही. आता काही क्षण तुरलेत, काहीच घटिका. अनंता, तुला इथं यावंच लागेल. देव, परमेश्वर, भगवान कोणी सुद्धा या ठिकाणी माझ्यापेक्षा उजवं ठरू शकत नाही. कारण नरहर पंथ या चंद्रविलास मध्ये आहे. कुठलीही दैवी शक्ती हे शरीरांतर रोखू शकत नाही. आता शरीरांतर होणार. अनंता, तुझा देह आता मला मिळणार. नरहर पंतांना कुणीच थांबवू शकत नाही. नाना पण थांबवू शकले नाही. आता तुला यज्ञविधी पूर्ण करावा लागन. तुला बली द्यावा लागन. मग सरकार तुझ्या शरीरामध्ये बाबा, 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 बाबा,
हे आता मला काय झालं होतं? मी ताराशी बोलायला आलो, मग बोलता बोलता मध्येच मला काहीतरी झालं. असं संमोहित झाल्यासारखं का वाटलं असेल मला? म्हणजे ताराने मला. मालक नाही तिथं. कुठे गेला बाबा? माहित नाही. शरूच्या आवाजाने मी भानावर आलो. हो हो, पण मला हा खेळ सत्य समजून घेण्यासाठी चालू ठेवावा लागेल. हो हो, चालू ठेवावा लागेल. अनंत महाजन, पोरगी हुशार आहे तुझी. नरहरपंत तिच्यापेक्षा हुशार आहेत. नवरा बायकोनं मिळून बली द्यावा लागतो, म्हणून झालंय तुझं लग्न. आता बाहेर जाऊन औषधवाल्या बाईला, तुझ्या बायकोला सांगायचं पोरीला तयार करायला, आणि तू पण तयार व्हायचं विधीसाठी. विधीचे कपडे ठुलेत तिकडं. मालक वाट बघत आहेत तुझी तलघरामध्ये. तलघरामध्ये विधी होणार. नानांनी पण हा विधी केला होता मालकाच्या सांगण्याप्रमाणे. सगळं केलं त्यांनी सरकाराच्या सांगण्याप्रमाणे. आणि मग तुझ्या बहिणीचा बली दिला तिथं. अशीच गेली तुझी बहीण नंदा. विधी म्हणजे नंदा तर या विधीला बळी गेली. आणि मग सरकारने नानाच्या शरीराचा ताबा घेतला. म्हणजे नाना निर्दोष होते, त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जात. ये आता जास्त वेळ वाट पाहायला लागू नकोस. चल इथे पूर्ण कर, म्हणजे मग मला शरीरांतर करता येईल. अनंता तुझा देह 13वा बळी आणि अखेरचा बळी. कारण एकदा का तुझा देह धारण केला की मी अमर होणार. आणि साडी मालकांना विचारा. अगं पण कशासाठी? तारा मावशी बोल ना, कशासाठी? मालकाने सांगितलंय. काय? चंद्रविलासच्या विधीसाठी. कसला विधी तुला माहितीये का? आहे शरीवरी तयार व्हायला गे. बाबांनी सांगितलंय ना, मग मी होते तयार. माझा बाबावर पूर्ण विश्वास आहे. सम्मोहनाय ज्वर ज्वर ओम ह्रीं ह्रीं क्रीं क्रीं हन् हन् वद वद तपस्वशं पुर स्वाहा. या समिधा घे आणि अग्नीत टाक.
महत्वाचं कार्य. तुझ्या शरूचा बळी द्यायचा. तुझ्या शरूचा बळी देतोयस कारण मला अमरत्व प्राप्त झालं पाहिजे. तू आणि तुझ्या बायकोने मिळून हा बळी द्यायचा आहे. त्रिकूट पूर्ण झालं पाहिजे. बोलव तिला अनंता, बोलव. अग्नेय स्वाहा अग्नेय इदम नमः. अगं बोल ना तारा मावशी, बोल ना. कित्येक वर्ष हा यज्ञ चंद्रविलास मध्ये होत आलाय. कित्येक पोरीच्या बापांनी हा यज्ञ पूर्ण केलाय. कित्येक पोरींच्या आईंनी पोरींना सजवलंय. आणि आई बापांना मिळून पोरींचा बली दिलाय. तुला काय वाटलं तुझं लग्न तुझ्या सुखासाठी झालं वय? हे लग्न आमच्या मालकाच्या सुखासाठी झालंय. आता बली द्यावा लागतोय. आता बली द्यावा लागल. शर्वरी, मी काही होऊ देणार नाही तुला. तू घाबरू नकोस. हा, मी आहे ना, मी आहे. तुला हे सगळं तुला कसं काय माहिती? हा, कोण आहेस तू नक्की? काय विचारते मी? कोण आहेस तू नक्की? आणि तुला हे सगळं माहितीये म्हणजे तुला हे सगळं कसं थांबवायचं हे पण माहितीच असणार आहे. आता सगळं मालकांच्या मर्जीनं होणार. त्यांना पाहिजे तसं होणार. सगळं त्यांच्यासाठी होणार. कोण आहेत तुझे मालक? ते बाबाशिवाय दुसरं कोण आहे? माझ्या थांबवाय सगळं. चला चला, उठा, बाज झालं. चला उठ. तुझा बळी जाणार. वेळ आली. कशी आलीस? लई वेळ लागला नाही उमलायला तुलाही आणि मलाही. युगा मागून युग ओलांडली. तप सरला. वर्षा मागून वर्ष निघाली. या चंद्रविलास नरहरपंताचा वास होता पण आता संपला. चंद्रविलासला आता मोकळा श्वास घेण्यापासून कोणी अडवू शकत नाही. पितेची सावली नष्ट झाली. वेगळंच रूप घेऊन वावरत होते चंद्रविलास मध्ये पण आता माणसात आली. हे माझं खरं रूप. आता कधी की तुमचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये. नरहर पंताने तुमच्या शरीराचा ताबा घेतला आणि तुमच्याकडून हे सगळं करून घेतलं. आम्हाला दिसत होते ते फक्त आमच्यावर चिडणारे विक्षिप्त नाना. हे सगळं मला कसं कळणार होतं नाना, तुम्हीच सांगा ना. ह्या चंद्रविलासच्या आठवणी मला नकोशा व्हायच्या पण इथे आलेला अनुभव मी विसरू शकणार नाही.
हे सगळं कायम माझ्या लक्षात राहील, कारण वाईटातून काहीतरी चांगलं घडलंय. बघा ना, एवढं सगळं झाल्यावरती मनातला राग, रोष सगळं निवळून मुलगा म्हणून मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं. ते म्हणतात ना, बाप गेल्यावरच कळतो. ते मी अनुभवतोय आज. नाना, तुम्ही काळजी नका करू. तुमच्या नातीला मी छान सांभाळेन. तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही. त्याबद्दल माझ्या मनात प्रचंड राग होता, पण जे व्हायचं होतं त्याला होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, आणि तसंच झालं. कारणही तशीच होती. ज्या कोवळ्या वयात जडणघडण होत असते त्या काळात चंद्रविलासने मला कटू आठवणी दिल्या. त्यामुळे इथून निघालो पुन्हा इथे कधीही न येण्यासाठी. पण शरूच्या हट्टामुळे परत यावं लागलं. या घराला मी कधीच घर मानलं नाही, कारण माझं मत ठाम आहे की घर 4 भिंतींनी बनत नसतं. घर हे घरातल्या माणसांनी बनत असतं. पण आज जेव्हा मागे वळून बघतोय तेव्हा वाटतंय लहानपणीच थोडी अक्कल असती तर गोष्टी तिथल्या तिथे थांबवता आल्या असत्या. पण ते जमलं नाही. चला, आता इथून निघायची वेळ झाली. चंद्रविलास मधल्या वाईटाचा अंत झालाय. हे घर आता मोकळा श्वास घेतंय. पण मला वाटतं वाईट शक्तीचा अंत झाला तरी ही एक सुरुवात आहे नव्या आयुष्याची. माझ्या नव्या आयुष्याची, शरूच्या नव्या आयुष्याची, विभावरीजींच्या नव्या आयुष्याची, आणि चंद्रविलासची सुद्धा. आज या वास्तूचा निरोप घेत असताना एक गोष्ट आवर्जून शिकायला मिळाली, आणि ती म्हणजे आपण आपल्याला नकोशा वाटणाऱ्या गोष्टींपासून दूर पळत असतो. आपण दूर पळत जातो, पण त्या गोष्टी आपला माग सोडत नाहीत. योग्य त्या वेळी नकोशा वाटणाऱ्या त्या गोष्टींचा सामना केला तर कदाचित पुढे होणारा त्रास कमी होईल. नकोसा वाटणारा हा चंद्रविलास आज माझ्यासाठी बदललाय. कशावरच विश्वास नसलेला मी या रहस्याचा भाग झालो. पण इथून बाहेर पडताना एक समाधान नक्की आहे. चंद्रविलास मधल्या वाईट गोष्टी संपवण्याचं मी निमित्त ठरलो. माझा चंद्रविलास मधला प्रवास संपला असला तरी चंद्रविलासचा एक नवीन प्रवास सुरू झालाय. इथे परत कधी येईन मला माहिती नाही, पण एवढं नक्की की हा चंद्रविलास मात्र माझ्या आयुष्याचा एक कायमचा भाग झालाय. चंद्रविलास, इथल्या आठवणी, तुझ्यामुळे जोडलेली माणसं, त्यांच्या आठवणी माझ्यासोबत कायम असतील. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हा अनंत नाना महाजन आयुष्यभर तुझा ऋणी राहील.